श्रीराम समर्थ. आजचं आपलं प्रतीक बघायचं आहे ते हिंदू संस्कृतीमधील पंचमहाभूतांमध्ये ज्याला देवता मानलेला आहे असा जो अग्नी, त्याचं हे प्रतीक म्हणजेच यज्ञकुंड. प्रत्येक कार्यासाठी यज्ञ वेगळा सांगितला आहे, त्याचं मंत्र वेगळे सांगितले, द्याव्याच्या आहुती वेगळ्या सांगितले, समिधा वेगवेगळ्या सांगितले आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी आणि औषधी वायुलहरी वेळोवेळी परिणाम देणाऱ्या असतात. विवाहप्रसंगी नवपरिणित जोडपं हे अग्निसाक्षीनेच ना तिचरामीच्या आणा भाका घेते ना. अग्निकुंडात प्रत्येक वेळी आहुती देताना इदं न मम असे म्हटलं जातं. माझं काही नाही आहे, जे तुझं आहे तेच तुला अर्पण. पूर्वी राजे लोकसमाजहितासाठी रयतेसाठी यज्ञ करीत असत. गणेश याग, विष्णुयाग, सोमयाग, शतचंडी, नवचंडी अशी काही त्या यज्ञांची नावं आहेत. आता गरज आहे ते खऱ्या म्हणजे अश्वमेध यज्ञाची, ज्याच्यात हिंदू संस्कृतीची महती जगभर फिरवली जाईल आणि शांती सहिष्णुतेचा वारू अवघ्या विश्वामध्ये फिरेल. या यज्ञामध्ये समिधा हव्या असतात, त्या पिंपळ वगैरे अशा वड अशांच्या. पण जर आपल्याला सेवेचा यज्ञ करायचा असेल तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला आत्मसमर्पणाच्या आहुती द्याव्या लागतात, समिधा द्याव्या लागतात. आणि अशा समिधा या यज्ञकुंडामध्ये स्वातंत्र्यवीर जे क्रांतीवीर होते त्यांनी आपल्याला देशभूमीसाठी, मातृभूमीसाठी दिलेल्या दिसतात. म्हणून यज्ञकुंड हे तितकंच महत्त्वाचं आहे. श्रीराम समर्थ.